नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। भारत आणि पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज देऊ नये म्हणून भारताने खूप प्रयत्न केले, परंतु कदाचित अमेरिकेच्या दबावामुळे नाणेनिधीने पाकला मोठी मदत केली। परंतु आता या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ज्या अटी पाकिस्तान समोर ठेवल्या आहेत त्या पाहता पाकिस्तानसाठी ही मदत म्हणजे भीक नको पण कुत्रे आवर अशी होऊ शकते। IMFच्या कार्यकारी मंडळाने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचा कर्ज तात्काळ वितरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यानंतर IMFच्या कार्यकारी मंडळाने पाकिस्तानला धक्का देणारा निर्णय घेतला आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानवर त्याच्या बेल आउट कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यासाठी काही नवीन अटी लादल्या आहेत। तसेच भारताबरोबरच तणावामुळे योजनेच्या वित्तीय, बाह्य आणि सुधारणा उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देखील दिलाय। त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानवर लादलेल्या नवीन अटींमध्ये 17.6 ट्रिलियन रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाची संसदीय मान्यता, वीज बिलांवरील कर्ज परतफेडीच्या अधिभारात वाढ करणे, 3 वर्षापेक्षा जास्त जुन्या वापरलेल्या वाहनांच्या आयातीवरील निर्बंध उठवणे अशा अनेक अटींचा समावेश आहे। त्याशिवाय नवीन कृषी उत्पन्न कर कायद्याची अंमलबजावणी, करदात्याची ओळख, परतावा प्रक्रिया, अनुपालन सुधारणा योजनेचा समावेश आहे। या सगळ्या अटींचे पालन करायचे झाल्यास पाकिस्तान सरकारला आपल्या जनतेवर कराचा बोजा वाढवावा लागणार आहे। त्याशिवाय विजेचे दर भडकण्याची शक्यता आहे। महागाईचा भडका देखील उडू शकतो। त्यामुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होण्याची भीती आहे। शिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेला पैसा पाकिस्तान विकासाच्या योजनांवर खर्च करेल याची शाश्वती नाही। नुकतेच पाकिस्तान सरकारने या हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधीची मदत जाहीर केली आहे। या पृष्ठभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नव्या अटी पाकिस्तानसाठी अतिशय जाचक ठरू शकतात। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।